वाईड बॉल. धावसंख्येत होईल 1 भर आणि या 1 धावांनी मात्र खाता उघडला जात आहे कल्याणी नाईट रायडर्स संघाचा. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस सुंदर असा फटका होता. सुंदर चेंडूला फील्ड केलं गेलंय. लाऊट अपील आहे परंतु मात्र अपीलला फेटाळला गेलाय पंचांकडून. डेड डॉट चेंडू मात्र मैदानामध्ये येईल. चिंटूला आपण पाहतात बॉलिंग ट्रॅकवर. मागील सामना जो रंगला होता SSC संघाचा त्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक प्राप्त केला होता या गोलंदाजांनी. सुंदर परफॉर्मन्स राहिला या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. पुढील चेंडू यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्लीन बॉल झालेत आणि इकडून मात्र पहिला मोठा झटका बसतोय कल्याणी नाईट रायडर्स संघाला अभि यांच्या रूपात. अभि यांना मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. अजून या आजच्या दिवसातील 2 सामने शेष आहेत. मात्र उद्या आणि परवाचा दिवस मात्र विशेष असणार आहे कारण की एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याचा दिवस जर पाहिला गेलं तर जुनी बस्ती आणि नवीन बस्ती अशा प्रकारचा एक मोठा असा एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते देखील बघायला विसरू नका. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आम्हाला या ठिकाणी साथ देत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 2 धावा. पहिली षटक पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. पुढील चेंडू यावेळेस मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. या 1 धावेनिशी मात्र धावसंख्येत जाऊन पोहोचते 3 या अंकावर. 3 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गाडीच्या मोबदल्यात खेळत असताना कल्याणी नाईट रायडर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन चिंटू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने हलकाचा फंबल पाहायला मिळते. त्याचा फायदा उचलत असताना मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल आणि या 1 धावेनिशी मात्र पहिल्या षटकाला समाप्ती होते. एका षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर लावली गेलाय ती म्हणजेच 4. 4 रन्स ऑन दी बोर्ड. आजच्या दिवसातील हा पुढील सामना मैदानामध्ये सुरू आहे तो म्हणजेच कल्याणी नाईट रायडर्स आणि SSC या 2 संघादरम्यान. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता SSC संघाने आणि मात्र आमंत्रित केला गेला होता पहिले फलंदाजी करण्याकरिता कल्याणी नाईट रायडर्स संघाला. आता मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 4 धावा. दुसरी षटक हाताळण्याकरिता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय बॉबी. पाहूया. मागील सामन्यामध्ये देखील सुंदरपणे गोलंदाजी हाताळली होती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. हलकाचा फंबल पाहायला मिळालाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राइक रोटेट केली जाते. सुंदर सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानामध्ये दर्शवलं जाते दोन्ही फलंदाजांकडून. शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतात. 3रा पर्व 3रा वर्ष या टुर्नामेंटचा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र फलंदाज यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. दुसरा मोठा झटका बसतोय. फलंदाज यतीन यांच्या पारीला मात्र पूर्णविराम लावला जातोय. यस न्यू बॅट्समॅन हर्षित आपल्याला पाहायला भेटेल. पाहूया.
आल्या स्ट्राईक करण्याचा अवसर मिळत आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला मात्र स्ट्राईक वर आणलं जाते. एक धावनेची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 या अंकावर. आजच्या या दिवसातील 9वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. दरम्यान पुढील चेंडू सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. पुढील चेंडू यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये होता. मात्र लेग बाईसच्या रूपात एक धाव पूर्ण केली गेले. दुसरी षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पुढील चेंडू अंतिम चेंडू घेऊन बॉबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस मात्र सरळ बॅटीने फटका सजवला गेलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 4 धावे करिता. आणि या 4 धावेनीची मात्र 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना आपण पाहतात KKR संघाला कल्याणी नाईट रायडर्स. पाहूया तिसरी षटक. संघाकरिता तिसरी आणि वैयक्तिक दुसरी षटक घेऊन पुन्हा एकदा चिंटू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस पहिल्या चेंडूवर चिंटू यांचा स्वागत केला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि मात्र चेंडूला पोहोचून दिला गेलाय सीमारेषा बाहेर 4 धावे करिता. 4 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या अंकावर. 15 रन्स ऑन द बोर्ड. पुढील चेंडू यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सुंदर टप्प्यावर मात्र चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा काय सुंदर अप्रतिम अशा क्षेत्ररक्षण. SSC संघ गतवर्षी मात्र फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि मागील वर्षी मात्र फायनल चा खिताब मात्र प्राप्त केला होता. तो संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. SSC मागील वर्षातील विजेता संघ. या वर्षात मात्र परफॉर्मन्स आतापर्यंत खूप सुंदरपणे राहिलेला आहे. पाहूया ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता खोदून काढलाय. पाहूया कोणती धाव मात्र पूर्ण केली जाणार नाही. डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पुढील चेंडू यावेळेस मात्र खालच्या दिशेने मात्र चेंडू जोरात आला होता. सुंदर झेल टिपला गेलाय आणि पुढील झटका बसवला जातोय कल्याणी नाईट रायडर्स संघाला. फलंदाज रौनक यांना मात्र परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. यस न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर होतोय परेश मोरे. आता मात्र परेश मोरे आणि हर्षिद या दोन्ही फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल, कारण की सुरुवातीचे फलंदाज खूप लवकर डगआउटच्या दिशेने परतलेत. आता मात्र एक मोठी आणि सन्मानजनक अशी धावसंख्या उभारायची असेल तर एक मोठी साझेदारी होणं मात्र गरजेचं आहे. एक मोठी पार्टनरशिप होणं मात्र गरजेचं आहे. पाहूया हर्षिद आणि परेश मोरे दोन्ही फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल. 3 षटक समाप्त झालेले आहेत आणि 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. चौथी षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र इन्व्हाइट केले जाते शिवम यांना. यस मागील वर्षात जर पाहायला गेलं तर एमर्जिंग प्लेयर म्हणून ज्यांना पारितोषिक मिळाला होता ते शिवम आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र 9 चेंडू आहे. पहिला चेंडू 9 हाताळला गेला होता. मोठा फटका मात्र खेळू शकलेत नाही फलंदाज. पाहूया पुढील चेंडू. सुंदर फटका होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे.
सुंदर फिल्डिंग पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फलंदाज यांना मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. हर्षिद हे बाद होऊन आपल्या डगआउटच्या दिशेने परततायत. पुढील मोठा झटका बसतोय हर्षिद यांच्या रूपात. तब्बल आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत कल्याणी नाईट रायडर्स संघाकडून. यस, न्यू बॅट्समॅन संचय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आल्याला पहिला चेंडू फेस केला आहे. हलकासा फंबल पाहायला मिळालाय आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र एक धाव ही पूर्ण केली गेलाय. धावसंख्या होते 1 निभर आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 या अंकावर. 21 रन्स ऑन दी बोर्ड. आणि बऱ्याच वेळ मात्र नॉन स्ट्राईक वर राहिल्यानंतर आता मात्र परेश मोरे यांना स्ट्राईक करण्याचा अवसर मिळालेला आहे. पाहूया कशा प्रकारे मात्र सामोरे जातील. शिवम यांच्या चेंडूला मात्र पाहूया. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र विकेट गमावा लागत आहे परेश मोरे यांना. याचा प्रयास होता टेप शॉट खेळण्याचा, परंतु मिडल ऑन द बॅट वर चेंडू आला. थोडासा फेस ओपन झाला बॅटेचा आणि मात्र चेंडू मैदानाचा बाहेर जातोय. आणि या ठिकाणी परेश मोरे यांना आपला विकेट गमवावा लागत आहे. न्यू बॅट्समॅन अंकुश पाहूया आल्याला स्ट्राईकवर आहेत. समोर गोलंदाज शिवम. डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस मांदा सुंदरपणे क्षेत्ररक्षण केलं गेलंय. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय आणि इकडून अंकुश यांना मात्र परतावा लागेल रन आउट होऊन डगआउटच्या दिशेने. सुंदरपणे मात्र खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय एसएससी संघाकडून. अजूनपर्यंत जर पाहायला गेलं तर कल्याणी नाईट रायडर संघाचे एकूण 6 फलंदाज डगआउटच्या दिशेने परतले गेलेत. अंतिम टेल एंडर्स फलंदाज मात्र विकेटवर पाहायला मिळतील. मात्र दोन्ही फलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण की गतवर्षीचा विजेता संघ आपल्या समोर आहे. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी क्लीन बोर्ड केलं गेलाय. संचित यांना मात्र परतावा लागेल. काय सुंदर गोलंदाजी आजच्या दिवसात मात्र राहिलेली आहे एसएससी संघाकडून. एसएससी संघाकडून जर पाहायला गेलं तर चिंटू यांनी मात्र आजच्या दिवसात खूप सुंदरपणे गोलंदाजी केलेली आहे आणि त्यांच्या पावलावर मात्र पाऊल टाकत अभिषेक हे देखील खूप सुंदरपणे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा या फळकावर लावल्या गेल्यात कल्याणी नाईट रायडर्स संघाकडून. आयुष ऑन स्ट्राईक वर पाहायला मिळत आहेत, ज्यांनी मागील सामन्यामध्ये खेळत असताना अंतिम निर्णायक असा षटक हाताळला होता आणि तो सामना मात्र आपल्या संघाला विजय करून दिला होता. तोच मात्र एक छोटासा खेळाडू. पुढील चेंडू पंचांकडून नो घोषित केला गेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनिशी मात्र 24 धावा फळकावर आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र अतिरिक्त स्टेप आउट होऊन मात्र ऑफच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू सुंदर फटका खेळून काढलाय. फलंदाज आयुष यांनी. दीपेन मात्र स्ट्राईक वर येतात. पुढील चेंडू खेळण्याकरिता यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ऋतिक यांच्याकडून. हा मात्र लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल
याच्यात मात्र कोणतीही दुराई नाहीये. यावेळेस फंबल पाहायला मिळालाय, मिस फिल्डिंग आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता. थोडीशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली ऋतिक यांच्याकडून, मात्र चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर आणि 4 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 या अंकावर. 29 रन्स ऑन दी बोर्ड. चला 5 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर लावली गेलाय, ती म्हणजेच 29 धावा आणि जिंकण्याकरिता 30 धावेचं लक्ष्य या ठिकाणी उभं राहणार आहे. SSC संघाला जिंकण्याकरिता 5 षटक आणि 30 धावेची आवश्यकता असणार आहे. शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 ला आपण पाहत आहोत. 3रा वर्ष या टुर्नामेंटचा आणि आमचे मुख्य आयोजक निखिल ठाकूर सर, सालवड गावातील उपसरपंच यांच्याकडून मात्र खूप जास्त अथक मेहनत घेतली गेली आणि निखिल ठाकूर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फुल एंटायर टीमने मात्र जी मेहनत घेतलेली आहे आणि एक यशस्वीरित्या मात्र एक खूपच मोठी अशी टुर्नामेंट पार पाडलेली आहे. खरोखरच खूप कौतुक असेल निखिल ठाकूर सर आणि त्यांची ऑल एंटायर टीम यांचा. दरम्यान दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्या हाताने फेस केला गेलाय, 1 धाव पूर्ण केली जाते, स्ट्राइक रोटेट केली जाते दोन्ही फलंदाज दरम्यान. सलामी जोडी आपण चिंटू आणि अभिषेकची पाहतात. षटकातील पुढील चेंडू वाईड यॉर्कर होता. पुढील चेंडू यावेळेस मात्र डायरेक्ट हिट झालाय, लाऊड अपील आहे, परंतु सुखरूप मात्र फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. 1 धाव मिळेल आणि या 1 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या अंकावर. पहिली षटक, 3 चेंडू आणि 2 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. जिंकण्याकरिता 30 धावेचा पाठलाग करायचा आहे. पुढील चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेने मात्र फटका खेळून काढला होता. आयुष त्या ठिकाणी उपस्थित होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा रनआउट होण्याची संधी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र अभिषेक यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागला असता, परंतु क्रिकेटचा हा खेळ आहे, जर आणि तरला थारा नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळालाय. पुढील चेंडू यावेळेस बॅक वर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र फटका सजवला गेलाय. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. या 1 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. जिंकण्याकरिता 30 धावेचा पाठलाग करायचा आहे. 5 झालेले आहेत, 25 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. उर्वरित 24 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. बॉल टू रन्स असा समीकरण आपल्याला या सामन्याचं पाहायला मिळतोय. पाहूया सामना कोणत्या संघाच्या दिशेने मात्र झुकणार आहे. एका दिशेने पाहायला गेला तर मागील वर्षातील विजेता संघ तो म्हणजेच SSC संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. 24 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता आहे. दुसरी षटक, पहिला चेंडू अतिरिक्त बाहेरून हाताळला गेलाय, वाईड बॉल. पुढील चेंडू यावेळेस मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आयुष यांच्याकडून. दुसरी षटक घेऊन हर्षितला आपण पाहतात बॉलिंग ट्रॅकवर. हलकासा फंबल, त्याचा फायदा उचलत असताना मात्र 1 धाव ही पूर्ण केली गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये.
पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. काय सुंदर खेळी करत आहे हा लहानसा खेळाडू आयुष. नक्कीच पुढे जाऊन जर पाहायला गेला तर पुढील काही वर्षात आयुष यांच्याकडून मोठा क्रिकेट पाहायला मिळेल याच्यात मात्र कोणतीही शंका नाहीये. कारण की जो परफॉर्मन्स त्याचा राहिलेला आहे आतापासूनच या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. पुढे चेंडू हलक्या हाताने चेंडू ढकलून काढलाय. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. या एक धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावर. 11 रन्स ऑन द बोर्ड. डायरेक्ट हिट आणि इकडून मात्र हर्षित यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. रिस्की रन होता आणि डेंजर एंडला मात्र हर्षित हे धावत होते. डायरेक्ट हिट झाला. 11 रन्स 11 धावा. 11 अरे चुकलेला इकडे डिजिटलचा चुकलेला. नक्कीच आपल्याला कोणाला जर नाश्ता किंवा चहा प्यायची असेल नाश्ता करायचा असेल तर SS होम किचन यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे घरी बनलेले पदार्थ आपल्याला भेटतील. SS होम किचन ॲड्रेस आहे शिवाजीनगर नवीन बस्ती सालवड बोईसर. धन्यवाद. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. रोनक बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि हा मात्र सेन्सिबल आणि सुंदर असा क्रिकेट मैदानामध्ये दर्शवला जात आहे. कारण की दोन्ही फलंदाजाला माहित आहे रन खूप कमी हवे आहेत. बॉल टू रन असा समीकरण आहे. तर थोडासा सामना मात्र पुढच्या दिशेने ढकलला जात आहे. पुढील चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट मात्र चेंडू सीमारेषा बाहेर निघून जातोय आणि फलंदाज यांना मात्र परतावा लागेल आपल्या तंबूच्या दिशेने. फलंदाज शिवम यांच्या पारीला मात्र पूर्णविराम लावला जातोय. दुसरा मोठा झटका बसलाय शिवम यांच्या रूपात. पहिला मोठा झटका बसला होता अभिषेक यांच्या रूपात जे रनआउट झाले होते डायरेक्ट हिट लागून. त्यानंतर मात्र शिवम डायरेक्ट सीमारेषा बाहेर चेंडू मारला आणि ते देखील बाद झालेत. आता मात्र येणारा नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळेल बॉबी. आणि हे दोन्ही फलंदाज विकेटवर मौजूद आहे. एका दिशेने जर पाहायला गेला तर चिंटू पाहायला मिळतील. दुसऱ्या दिशेने पाहायला गेला बॉबी. आणि त्या दोन्ही खेळाडूचं नाव आज दिवसभर खूप गाजलेलं आहे. कारण की पाहायला गेलं तर बॉलिंग मध्ये देखील दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे आणि फलंदाजीमध्ये देखील राहिलेला आहे. आता मात्र चेस करत असताना या दोन्ही खेळाडूंचं मात्र विकेटवर राहणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आयुष यांच्याकडून. थ्रो थोडासा खराब होता. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चिंटू हे डेंजर झोनला मात्र धावत होते. 14 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. जिंकण्याकरिता 30 धावेचा पाठलाग करायचा आहे. पुढील चेंडू सुंदर फटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हा मात्र वेगवान चेंडू होता. बॉक्स क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. हा टेक्निकल गेम आहे. अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूवर नजर ठेवावी लागते. तेव्हाच मात्र कुठे ना कुठे खेळ केला जाऊ शकतोय बॉक्स गेम मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळालाय. 3 षटकाची होते समाप्ती आणि 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर लावली गेली ती म्हणजेच 15 धावा. जिंकण्याकरिता अजूनही उर्वरित 12 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता असणार आहे. या पुढील होणारा सामना असेल वैदिक 11 आणि आर्या एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. वैदिक 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय.
यस, वैदिक 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आर्या एंटरप्राइजेस संघाला प्रथम फलंदाजी करिता इन्व्हाइट केला गेलाय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. आता मात्र समीकरण 12-15 आलेला आहे. 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. पहिला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिथपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाईल. एक धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावर. पुढील चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. अशाच प्रकारची मात्र फिल्डिंग होणं हे गरजेचं आहे, अपेक्षित देखील आहे. दीपे आणि यांच्याकडून मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चौथी षटक अभिला आपण पाहतात बॉलिंग ट्रॅकवर. 2 चेंडू आणि 2 धावा खर्च करतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र रनआउट होण्याची संधी निर्माण झालाय. यस, पंचांनी नॉट आउट दिलेला आहे, परंतु पंचांचा या डिसिजनला मात्र चॅलेंज केलेला आहे फिल्डिंग टीमनी. पाहूया. डिसिजन अजूनही पेंडिंग राहणार आहे आमच्या टीव्ही अंपायर कडे. लवकरच आपल्याकडे डिसिजन पोहोचवला जाईल. यावेळेस मात्र फलंदाज बाद आहेत. सुंदर मात्र आजच्या संपूर्ण दिवसांमध्ये जर पाहायला गेलं तर सुंदर पंचगिरी पाहायला मिळालंय. एकही डिसिजन असा पाहायला मिळाला नाही आहे जो मात्र चुकीचा ठरला असेल. सुंदर पंच आमचे तिन्ही पंच या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढील चेंडू आउटसाइड एज आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू निघून जातोय. या एक धावेने धावसंख्येत जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. पाहूया पुढील चेंडू. उर्वरित 8 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असणार आहे. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. इकडून चांगली गोलंदाजी केली गेली तर मात्र सामना जिंकला जाऊ शकतोय. चांगली फलंदाजी केली तरी सामना जिंकला जाऊ शकतोय. पाहूया. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एक धावेनेची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या अंकावर. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 7 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. पाहूया. यावेळेस मात्र गॅप शोधून काढलाय. काय सुंदर फटका होता. 2 क्षेत्ररक्षकांचा मधून मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर 4 धावे करिता. आणि या 4 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या अंकावर. आता मात्र समीकरण या सामन्याचा पाहायला मिळतोय. उर्वरित 6 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. पाहूया सामना मात्र कोणत्या संघाच्या दिशेने वळेल ते मात्र येणारे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला आयुष पाहायला मिळतोय आणि या खेळाडूचं नाव देखील आज खूप गाजलेलं आहे. कारण की मागील सामना जो रंगला होता त्या सामन्यामध्ये मात्र
धावा डिफेंड करायच्या होत्या अंतिम षटकामध्ये आणि त्या डिफेंड केल्या गेल्या होत्या आयुष यांच्याकडून. या सामन्यामध्ये देखील 6 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता आहे. डिफेंड केल्या जातील का पाहूया. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. एक धाव पूर्ण केली जात आहे. एक धावाने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या अंकावर. उर्वरित 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता असणार आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. पाच चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. पाहूया पुन्हा एकदा आयुष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. लोअर फुटो चेंडू होता, यावेळेस मिस फिल्डिंग पाहायला मिळालाय आणि चेंडू निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर. 4 धावेकरिता समीकरण बदलला गेलाय या चौकारानंतर. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. आणि अशा प्रकारचा जेव्हा समीकरण येतो तेव्हा मात्र जास्त खेळाडू हे जवळ पाहायला मिळत आहेत. आणि तशाच प्रकारचा मात्र फिल्डिंग सेटअप लावला गेलाय. पाहूया. ओहो, यावेळेस मात्र एक धाव पूर्ण केली गेलाय. धावसंख्या मात्र बराबर झालेली आहे. पाहूया. उर्वरित 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा बाहेर निघून जातोय. फलंदाज यांना मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेटचं पतन पाहायला मिळतोय. राहुल हे मात्र बाद झालेत. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय तो म्हणजेच ऋतिक. मोठी जबाबदारी असेल ऋतिक यांच्यावर, कारण की उर्वरित 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. उर्वरित 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. पाहूया. यावेळेस मात्र SSC या संघाने मात्र या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय. खूप खूप अभिनंदन SSC संघ. कल्याणी नाईट रायडर्स संघ या सामन्यामध्ये हारतोय, परंतु खूप सुंदर परफॉर्मन्स मात्र तुमच्याकडून पाहायला मिळालाय. यस, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्राप्त केलाय. चिंटू यांनी यायचंय. चिंटू यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार तुम्हाला देण्यात येत आहे. खूप सुंदर परफॉर्मन्स तुमचा राहिलेला आहे. एक खूपच सुंदर ऑलराऊंडर खेळी